नमस्ते किसान साथियों, मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ रावेर के पास में सिंदखेड़ा करके गांव है। शायद आज के 8-9 महीने पहले यहाँ का एक वीडियो बनाया हुआ था और आज केला प्लांटेशन होकर लगभग एक 9 महीने कंप्लीट हो चुके हैं और अभी यहाँ पे लगभग 1 महीने बाद कटिंग प्रोग्राम शुरू हो जाएगा। किसान से समझते हैं कि इन्होंने यहाँ पे जो CKG9 का बनाना प्लांटेशन किया हुआ था, इसमें इनको क्या रिजल्ट मिला, क्या फीडबैक ये किसानों को देना चाहेंगे। एक्चुअल इनके पास में यहाँ पे ये पूरी लैंड अगर आप देखोगे तो वो प्लॉट भी उनका ही लगा हुआ है। ये बीच वाला प्लॉट इनका है, ये वाला प्लॉट अपना CKG9 का लगा हुआ है। किसान से समझते हैं एक्चुअल बंच की क्वालिटी और ये चीज़ें मैं आपको दिखाने का प्रयास कर रहा हूँ। और दूसरी बात कि पिछले साल की गर्मी, क्योंकि ये प्लांटेशन मई में हुआ है और पिछले साल गर्मी काफ़ी तीव्र थी। दूसरा पानी का अभाव, उसके बाद में बहुत ज़्यादा पानी और बहुत ज़्यादा ठंडी, ये तीनों सेशन से गुजरा हुआ प्लॉट्स है। ये भैया मेरे साथ लगभग पिछले 4 से 5 साल से केला खेती में जुड़े हुए हैं और प्रायोगिक फार्मर्स है। मतलब कि बीच में 2-3 साल का गैप हुआ था, क्योंकि टिश्यू कल्चर प्लांट्स में जाए नहीं जाए गणेश भाई को खाली गाइडलाइन पूछे। लेकिन CKG9 जब पिछले साल इनको लगा कि मैंने खुद इनोवेटिव किया हुआ है, मेरा खुद का इसके ऊपर ध्यान है, तो इन्होंने मेरे ऊपर विश्वास करके इनके खेत में इन्होंने प्लांटेशन किया। और शायद लगभग मेरे हिसाब से इन्होंने जो विश्वास किया है वो विश्वास को इन्होंने अपने प्लॉट में उतारा हुआ है। क्योंकि मैंने आजू बाजू वाले भी प्लॉट देखे, लगभग बतौर तौर के इसके बराबरी में प्लॉट नहीं है, मुझे जहाँ तक मेरा अंदाजा है। क्योंकि जो मन को अच्छा लगता है उसको ही अच्छा बोलना है, विदाउट जो अच्छा नहीं है उसको अच्छा नहीं बोलना है। आइए किसान से मुलाकात करवाता हूँ और किसान से ही समझते हैं। भैया हम लोग कहाँ पर है, आपका थोड़ा परिचय दीजिए। नमस्कार, मी रामेश्वर मधुकर पाटील, राहणार शिंदेखेडा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। मी ही लागवड 10 मे ला लागवड केलेली आहे आणि CKG9 ही जात मी निवडलेली आहे। CKG9चं प्लांटेशन तुम्ही 10 मे मागच्या वर्षी 2024 मध्ये 24 ला केलं। लागवड केलेली आहे। आजची तारीख 9 मार्च 2025 म्हणजे लगभग 1 महिन्यानंतर माल कटिंग ला सुरुवात होऊन जाईल आमची। तर तुम्हाला मी जो विश्वास संपादन दिलेला होता की दादा CKG9 मध्ये मी काही बदल केलेले आहे, येणारा फ्लावर्स कसा येईल, किड्यांची संख्या कशी राहील, वातावरणाला लढण्याची क्षमता किती प्रतिशत राहील, किंवा उन्हामध्ये किती तग पकडेल, किंवा ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही ज्या बी टेक्निकली माझ्यासोबत बोलतात त्याच्यामध्ये किती प्रतिशत तुम्ही आजूबाजूला तुमचा सराउंडिंग एरियामध्ये तुम्ही पण बघतायत की मागच्या वर्षाला लागलेले जेवढे प्लॉट्स आहे त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला प्रॉब्लेमला ज्या शेतकऱ्यांनी सॉल्युशन केलेलं आहे त्यांची ठीक केळी आहे। तर लगभग CKG9 मध्ये अजून काय रिपेअरनेस केला गेला पाहिजे, किंवा आता जो आहे याला टू बी कंटिन्यूड करून हार्डनिंग प्रोसेसिंग व्यवस्थित केली पाहिजे, काय केलं गेलं पाहिजे, याचं थोडासा मला तुमच्याकडून विश्लेषण किंवा आढावा पाहिजे होता। कारण शेतकरी फार त्रासलेले आहेत, त्यांना हे लक्षात येत नाही आहे की कंपनीचं चयन कोणत्या कंपनीचं टिश्यू कल्चर लावलं गेलं पाहिजे व वेळेनुसार बुकिंग होत नाही, मग कोणत्याही कंपनीचं टिश्यू कल्चर घेऊन आपल्या शेतामध्ये लागवड करणे। ॲक्च्युअल कंपन्यांचं टिश्यू कल्चर लागवड करणे हा मेन बेस नाही आहे। शेतकऱ्याला त्याच्या फील्डमध्ये त्याच्या शेतामध्ये त्या केळी बाबतीत त्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर। तर थोडंसं तुमचं विश्लेषित की केळी विषयक जर तुम्ही केळी करायला जात असाल तर प्रायमरी काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजे ज्या उन्हाळ्यात केळी लावतात त्याच्यासाठी आपण कसं, जर तुम्हाला जर खरंच उन्हाळ्यात लागवड करायची, तुम्ही सुरुवातीला सन लागवड म्हणजे त्याला क्लायमेट कंट्रोल गरजेचं आहे। ओके। दुसरी गोष्ट, कोणत्याही कंपनीचं असो पण प्रॉपर हार्डनिंग झालेले रोपं आले पाहिजे प्लॉट वरती, त्याच्यानं बऱ्यापैकी म्हणजे
फायदा होतो शेतकऱ्यांचाही आणि सेटिंग पण चांगली होते. आणि जी आपण जी केळी निवडलेली आहे याच्यासाठी गणेशदादांचं आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. म्हणजे त्यांनी ज्या विश्वासानं मला रोपं दिली, ठीक आहे बा, एक 5% किंवा आपण टेम्परेचरमुळे होताच, कारण यावर्षी टेम्परेचर भरपूरच होतं. एक 47-48 टेम्परेचर मध्ये लागवड केलेली ती. बरोबर. एक 4-5% अनइव्हन होणारच आहे त्याच्यामध्ये. पण बाकीची जी क्वालिटी आहे ती म्हणजे आजूबाजूचे प्लॉट लागलेले आहे पण अशी क्वालिटी नाही त्याच्यामध्ये. बरोबर. दुसऱ्या वारंवार जे तुम्ही माझ्याशी संभाषण करतात की प्रत्येक शेतकऱ्याला काही गोष्टी माहिती असतात, काही माहिती नसतात. तर जे संभाषण तुम्ही माझ्यासोबत करतात, जसं उन्हाळा थंडी लागली तर काय सल्फ्यूरिक ट्रीटमेंट करायला सांगितले तुम्ही, कडीचा चुना वगैरे, सल्फ्यूरिक ट्रीटमेंट आणि खडी साखर वगैरे या गोष्टींचा तुम्ही जे सांगल्यानंतर आपण जे वापर केला त्याचा हा परिणाम आपल्याला आहे शेतामध्ये. कारण आमचं जे पाणी आहे ते एकदम पीएच हाय पीएचचं पाणी आहे, म्हणजे 8 ते 8.5 TDचं पाणी आहे आपलं हे. पण तुमच्या ट्रीटमेंटमुळे आज जी क्वालिटी आहे ते म्हणजे गणेशदादांचे जे व्हिडिओ बघून आपण जे काम करतो आहे त्याचे परिणाम आज शेतामध्ये दिसत आहे आपल्याला. शेती रिपेअर होत आहे. दुसरी गोष्ट, सुरुवाती अवस्थेमध्ये तुम्ही याला केलागुरू वगैरेची पण ड्रिंचिंग आम्ही पोंगा भरणी पण केली आणि स्प्रे पण केले केलागुरू की अमृत किटचे. अमिनो पावडर आहे आपली CKG9 ची. त्याचे रिझल्ट कसे आले तुम्हाला? नाही, त्यांचं ते आपण सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यामुळे त्याची ग्रोथ कमी होती. पण जेव्हापासून पाऊस झाला आणि आम्ही जे केला अमृत आपलं जे केलागुरू किट जे आहे त्याचा स्प्रे केला आणि पोंगे भराई केली समजा त्याची, तर त्याच्यामुळे जे ग्रोथ घेतली त्यानं ते 1 महिन्यामध्ये असं वेगळंच वाटलं की प्लॉट कुठल्या कुठे निघून गेला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल की केलागुरू किटचा ज्या प्लॉट्स मध्ये मी स्वतः ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ज्या प्लॉटमध्ये त्याचं ऍप्लिकेशन झालेलं आहे तर लास्ट मुवमेंट पर्यंत, जसं आजची जी कंडिशन आहे आजपर्यंत प्लॉट स्टेबल आहेत. बरोबर. त्याने तेव्हापासून ते एकच आपण पोंगा भराई केली पण शेवटपर्यंत त्याचा रिझल्ट भेटला. कारण बाकीच्या केळीमध्ये जर तुम्ही थंडीची जर निसून पाहसान तर केळांची साईज शॉर्ट झाली आहे. इथे तुम्हाला तसं दिसणार नाही. आणि जी क्वालिटी आहे ती क्वालिटी टिकून आहे. थोडा दुसरीकडे पण प्लॉट दाखवा, कारण आपण जिथं उभे आहेत शेतकऱ्यांना असं वाटतं की चांगले पॉइंट निवडून तुम्ही उभे आहेत. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत की लागवडी करत असताना काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की अशा प्रतीचे घड काय येतात. बरोबर. आता हा एक घड आहे. ह्या अशा प्रतीचे घड अशामुळे येतात दादा की ज्या टायमाला आपण लागवडी अवस्थेमध्ये एखादी टायमाला आपल्याकडे 8 ते 10 लेडीज आपण सांगतो. बरोबर. जर लेडीज लागवड करत असताना बोल जर तुटून गेला किंवा लागवड करत असताना बोल जर फुटला आणि त्या अवस्थेत जर का अशी झाडे लागवड झाली तर ही झाडं पाहिजे तेवढी ग्रो करत नाही आणि धीरे धीरे चालतात. आणि धीरे धीरे चालत असल्या कारणाने ही केळी जी येणारी जी वेन असते ही अशा प्रतीने येते. बरोबर. आता आपण लगेचच इथं 2-3 प्लॉट बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी व्हेरिएशन दाखवलं. ऍक्च्युअली हे व्हेरिएशन जे काय म्हणतात ना, हे ह्या प्रतीचं असतं. तर ह्या प्रतीचे सुद्धा कुठे ना कुठे 5% तुम्हाला प्रत्येक लागवड केलेल्या केळीमध्ये ह्या गोष्टी मिळतील. परंतु लगभग जसं पहिल्या सुरुवाती अवस्थेमध्ये तुम्ही सांगितलं की चांगले हार्डनिंग झालेले रोप मिळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. पण तुमच्याकडे सुद्धा ज्यावेळेस रोप आले त्यावेळेस तुम्ही त्यांना 8 ते 10 दिवस इथं हार्डनिंग केली आणि हार्डनिंग केल्याच्या नंतर लागवड केली. बरोबर. तर लगभग सर्व शेतकऱ्यांना सांगायचा एकच प्रयत्न आहे की तुमच्याकडे तुम्ही कोणत्याही कंपनीची रोपं घेतलेली असावी, परंतु ज्या दिवशी तुमच्याकडे रोपं येतात त्या दिवशी तुम्हाला जर असं काही वाटलं की याची पुढची प्रोसेसिंग कशी करायची तर तुम्ही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट न घेताना डायरेक्ट किसान कार्यशाला गणेश किसान मध्ये फोन करू शकतात. कारण मागच्या 2 वर्षापासून यांच्याशी कॉन्टॅक्ट माझा होता, परंतु तेवढा जवळकीक न होता. यांनी ऍप्लिकेशन मध्ये कंद लागवड करणे, रोपं लागवड करणे, पण ज्या टायमाला यांना अचानकपणे कुठेतरी प्रॉब्लेम्स आले आणि त्या प्रॉब्लेमला मी सॉल्युशन दिल्याच्या नंतर हे माझ्यासोबत थांबून गेले. प्रॉब्लेम आला होता. बरोबर. तर ऍक्च्युअल प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं तात्पर्य हे आहे की केळीची रोपच घेऊन तुम्ही किसान कार्यशाला किंवा गणेश किसान सोबत जोडू शकता. हा एक मेन पॉइंट नाही आहे
केळीची शेती करत असताना तुम्हाला ज्या काही प्रॉब्लेम्स दिसत आहेत त्या का आल्या, कशामुळे आल्या आणि ते पुढे येऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे याचं तुम्हाला निशुल्क मार्गदर्शन माझ्या मार्फत मिळतं. ओके. मिळतं म्हणजे काय की मला जेवढ्या गोष्टीचा अनुभव आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बरोबर. बाकी ॲज इट इज माझ्याकडे अशी काही जादू नाही की ज्याच्यामुळे ते टाकल्यानंतर किंवा ते केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन होत असेल. फक्त ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही ज्या गोष्टी घेतात त्याला कसं दिलं गेलं पाहिजे याच्यावरतीच माझे विचार विमर्श असतात. ओके. बाकी प्लॉट्स वगैरे व्यवस्थित बनलेला आहे. ह्या वर्षाचे जेवढे मेचे प्लॉट्स लागलेले आहेत लगभग शेतकऱ्यांनी मे मध्ये लागवडी याच्यासाठी केलेल्या होत्या की जेणेकरून मार्च मध्ये कटिंग चालू व्हायला पाहिजे. परंतु ह्या वर्षी वातावरणाच्या अनियमिततेमुळे केळी प्लॉट्स हे सगळ्या ठिकाणी लगभग डिले झालेले आहेत, 1 महिना लेट गेलेले आहेत. त्याच्यामुळे केळीची कटिंग जी आहे ती 1 महिना लेट होत आहे. तुम्हाला थोडीशी क्वालिटी कर्कल्स मी दाखवत आहे जेणेकरून हा प्लॉट्स 1 महिन्यानंतर पूर्णपणे लगभग हार्वेस्टिंगला येईल. ओके. थँक्यू भारत. थँक्यू किसान.